सुप्रभात विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला आपण तुमच्या उपयोजित लेखन प्रकाराचा अभ्यास केलेला आहे. या उपयोजित लेखन प्रकारामध्ये आपण निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन कसं लिहायचं याचा अभ्यास केला. हे उदाहरणादाखल आपण अभ्यासलेलं आहे आणि हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे. त्याच्याच जोडीने तुम्हाला गद्य आकलन किंवा मग उतारा आकलन हाही प्रकार शिकवला गेला होता. या उतारा आकलनामध्ये तुम्हाला अपठित उतारा म्हणजे काय हे शिकवलं गेलं. अपठित उतारा म्हणजे काय, तर एखादा असा उतारा जो तुम्ही कधी वाचला नसेल असा उतारा दिला जातो आणि त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या उतार्यातूनच शोधून लिहितात. आता या भागाचं मग प्रयोजन काय, की हा भाग कशासाठी, तर या भागामध्ये आज आपण पठित उतारा म्हणजे काय हे शिकणार आहोत. पठित उतारा. आता पठित उतारा म्हणजेच तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे एकूण पाठ दिलेले आहेत त्या एकूण पाठांपैकी एखाद्या पाठातील एखादा परिच्छेद तुम्हाला दिला जातो आणि त्या परिच्छेदावर, त्या उतार्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या उतार्यातूनच शोधून लिहावी लागतात. आता हे जे प्रश्न विचारले जातात हे प्रश्न बहुपर्यायी असतील, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. म्हणजेच की या प्रश्न प्रकारांमध्ये तुम्हाला रिकाम्या जागा भरा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, नाहीतर मग प्रश्नांची एका शब्दात उत्तरं लिहा असाही विचारला जाईल. नाहीच तर मग फार तर तुम्हाला एका वाक्यात उत्तरं लिहा असाही प्रश्नाचा प्रकार विचारला जाऊ शकतो. शब्दात उत्तर लिहा किंवा मग एका वाक्यात उत्तरं लिहा. याची जेव्हा तुम्ही उत्तरं लिहिणार आहात त्यावेळेला ही उत्तरं परिच्छेदातून लिहित असताना जसंच्या तशीच वाक्य लिहिणं इथे अपेक्षित नसतं. थोडंसं तुम्ही स्वतःच्या शब्दांमध्ये लिहिणं इथे अपेक्षित असतं. आता म्हणजे नेमकं काय करायचं किंवा पठित उतारा कसा असतो, कोणत्या स्वरूपाचा असतो हे आपण पाहणार आहोत. इथे मी तुम्हाला एक पठित उतारा देणार आहे. आधी किंवा सर्वप्रथम मी त्या पठित उतार्याचं वाचन करेन. त्या उतार्याचं वाचन झाल्यानंतर मग त्यावर विचारलेल्या प्रश्नांचं वाचन करेन. त्याची उत्तरं कशी लिहिली गेली आहेत हेही तुम्हाला सांगेन आणि मग उदाहरणादाखल किंवा उदाहरण म्हणून तुम्हाला एखादा परिच्छेद दिला जाईल, त्यावर प्रश्न मी देईन आणि त्या प्रश्नांची उत्तरं मग तुम्ही शोधून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहात. हा उतारा म्हणजेच एक प्रकारे तुमचा तो सरावही होऊन जाईल. या पठित उतार्यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 फुटप्रिंट्स या पाठातलाच एक परिच्छेद मी इथे दिलेला आहे. त्याचं मी प्रथम वाचन करते, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेलं नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या, पण मागे त्यांच्या पायांचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती.
रेखा मावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. अहो स्नेहाताई, मी कुठे एसीत बसून शान काम करते बाई. शेणामातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समधी धूळ लागती पायासनी आणि 10 मिनिटाला हातपाय धुवायला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठं आहे बक्कळ. सॉरी मावशी, खरंच सॉरी. आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसं तरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडे काकाही आले. आज बाबा आणि पावडे काका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडे काकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडे गेलं. एकदम गोजिरा गुलाबी तळवा, कुठं चिरण्या नाहीत की काही नाही. एकदम लोण्यागत पाय आहे काकांचा. रेखा मावशी स्वतःशीच पुटपुटल्या. त्यांनी स्वतःच्या पायाकडं पाहिलं. पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या. माती धूळ बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक, स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. हा तुमचा परिच्छेद आहे. पठित उतार्याचा हा परिच्छेद आहे. आता या परिच्छेदावरती मी कोणते प्रश्न इथे तुम्हाला विचारलेले आहेत त्याचं एकदा वाचन करूयात आणि मग त्याला दिलेले पर्यायही आपण लक्षात घेणार आहोत. त्याचबरोबर त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आता या परिच्छेदावर 2 स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न पहिला असेल, रिकाम्या जागांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. तर दुसरा प्रश्न असेल, एका वाक्यात उत्तरे लिहा. या दोन्हीही प्रश्नांना पर्याय दिलेलेच आहेत. बघा, प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या पुढे रिकामी जागा आहे कडं गेलं. हे वाक्य आहे आणि या वाक्यासाठी पर्याय आहेत हाता, दुसरा पर्याय आहे पाया आणि तिसरा पर्याय आहे तळव्या. या तिन्ही पर्यायापैकी अचूक उत्तर आहे तळव्या. हे उत्तर तिथे रिकाम्या जागेत तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे मग हे पूर्ण वाक्य कसं होईल? फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडे काकांच्या तळव्याकडं गेलं. दुसरं वाक्य, स्वच्छतेची पुन्हा रिकामी जागा दिलेली आहे. असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. यासाठीचे पर्याय आहेत, पहिला पर्याय आवड, दुसरा पर्याय भोगती आणि तिसरा पर्याय नावड. आता या वाक्यामध्ये जी रिकामी जागा आहे त्यासाठीचा योग्य पर्याय कोणता आहे? तर त्यासाठीचा योग्य पर्याय आहे भोगती. म्हणजेच स्वच्छतेची भोगती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. आता हा झाला तुमचा पहिला प्रश्न. या पहिल्या प्रश्नाला दिलेल्या वाक्यांचे पर्याय तुम्हाला मी सांगितले आणि ते तिथे लिहून वाक्य कसं तयार होतं हेही तुम्हाला मी सांगितलं. आपण आता वळणार आहोत प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या प्रश्न प्रकारामध्ये पहिला प्रश्न आहे, स्नेहल रेखा मावशीला सॉरी का म्हणते? इथे प्रश्न विचारलेला आहे, स्नेहल रेखा मावशीला सॉरी का म्हणते? या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1, कारण स्नेहलने फरशी खराब केली म्हणून. पर्याय क्रमांक 2, त्यांच्या मळकट पायांबद्दल बोलल्यामुळे तिला कसे तरी वाटले म्हणून. तर तिसरा पर्याय आहे, स्नेहल त्यांना उलट बोलली म्हणून. ह्या 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे दुसरा, त्यांच्या मळकट पायांबद्दल बोलल्यामुळे तिला कसे तरी वाटले म्हणून स्नेहल
रेखा मावशीला सॉरी म्हणते. हे उत्तर अपेक्षित आहे. यामध्येच दुसरा प्रश्न विचारलेला आहे. सुमितसोबत गप्पा मारत अभिषेक काय करत होता? या प्रश्नांचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, सुमितने केलेले नवे प्रोजेक्ट लॅपटॉपवर पाहत होता. दुसरा पर्याय आहे खेळत होता. आणि तिसरा पर्याय आहे चहा आणि नाश्ता करत होता. आता या तीनही पर्यायांपैकी योग्य पर्याय किंवा अचूक पर्याय हा पहिलाच आहे. सुमितने केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक लॅपटॉपवर पाहत होता. हे झाले 2 प्रश्न. आता तिसरा प्रश्न. घरात आल्याबरोबर रेखा मावशीने आपला मोर्चा कुठे वळवला? या तिसऱ्या प्रश्नाला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, स्वयंपाकघराकडे. पर्याय क्रमांक 2, घरातील केर काढण्याकडे. की पर्याय क्रमांक 3, किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तिसरं, किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे. हा झाला तुमचा पठित उतारा. आणि या पठित उतार्यावर विचारले गेलेले हे प्रश्न. या प्रश्नांचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. पर्यायांपैकी अचूक पर्याय कोणता असेल हे देखील मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहेच. आणि उत्तर कशी लिहायची हेही तुम्हाला सांगितलं आहे. अशा स्वरूपाचा पठित उतारा तुम्हाला अभ्यासाला दिलेला आहे किंवा अशा प्रकारचा पठित उतारा हा परीक्षेसाठी सुद्धा येऊ शकतो. स्वरूप त्याचं हे अशाच प्रकारचं असेल हे लक्षात राहू देत. आता हे झालं मी तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेला हा पठित उतारा. आता अजून एक पठित उतारा मी तुम्हाला देणार आहे जो ज्याचं मी वाचन तर करेनच, पण त्या पठित उतार्यावर विचारलेल्या प्रश्नांचं मी वाचन करेन, पण उत्तरं मात्र मी तुम्हाला सांगणार नाही. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या उतार्यामध्ये शोधून लिहायची आहेत. आता मी त्यासाठी तुम्हाला म्हणजे स्वाध्यायासाठी दिलेला पठित उतारा कोणता आहे त्याचं मी आता यापुढे वाचन करेन. लक्ष देऊन ऐका. आता स्वाध्यायासाठी दिलेल्या पठित उतार्याचं आपण इथे वाचन करणार आहोत. विद्यार्थ्यांनो लक्ष देऊन ऐका हां. अभिषेक भारावून म्हणाला, माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. ठरलं एकदम. खरं आहे पोरांनो, आजकाल चालणं सायकल वापरणं विसरूनच गेलो आहे आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं, पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. पाहिलं किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायाचे ठसे रेखामावशींनी, सुमित म्हणाला. पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्याकरता आपल्याला झाडं लावावी लागतील. या हिरव्या गर्द झाडांनी आपली काळी कुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील. सुमित भरभरून बोलत होता. हो ना, नाहीतर आपण तसेच धावत राहू मळलेल्या पायांची माणसं बनून, पावडे काका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. आता हा झाला तुमचा पठित उतारा. आता या पठित उतार्यावर तुम्हाला प्रश्न पुन्हा पहिल्या उतार्याला जसे दिले तसेच इथेही दिलेले आहेत. म्हणजेच प्रश्न पहिला हा रिकाम्या जागांसाठी असेल आणि प्रश्न दुसरा हा एका वाक्यात उत्तरं लिहा यासाठी असेल. आता हे प्रश्न काय आहेत हे आपण इथे पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आता या पठित उतार्यासाठी सुद्धा
इथे तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पहिल्या पठ्ठीत उतार्याला जसे आपण विचारले त्याचप्रमाणे. प्रश्न पहिला रिकाम्या जागा आणि प्रश्न दुसरा हा एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा तर प्रश्न पहिल्यामध्ये कोणती वाक्य तुम्हाला मी दिलेली आहेत. प्रश्न पहिला रिकाम्या जागांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. पहिलं वाक्य त्यामध्ये माझ्या तर रिकामी जागा दिलेली आहे तुम्हाला, समोरच बस स्टॉप आहे. या वाक्याला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 घरा, पर्याय क्रमांक 2 कॉलेज आणि पर्याय क्रमांक 3 ऑफिस. आता या 3 पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही ती रिकामी जागा भरून टाका. दुसरं वाक्य आहे आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या, पुन्हा रिकामी जागा आहे, पुसून घेतले. या वाक्याला पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रुमालाने, पर्याय क्रमांक 2 कागदाने आणि पर्याय क्रमांक 3 फडक्याने. या पर्यायांपैकी योग्य पर्यायाची निवड करा आणि त्या रिकाम्या जागामध्ये भरून ते वाक्य पूर्ण करून लिहा. प्रश्न क्रमांक दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा. इथे तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत. 3ही प्रश्नांचं वाचन मी करते. प्रश्न पहिला कशाने प्रवास करणे आपल्याला कमीपणाचे वाटते. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सायकलने, पर्याय क्रमांक 2 रिक्षाने की पर्याय क्रमांक 3 बसने. योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. दुसरा प्रश्न सुमितच्या म्हणण्यानुसार आपली पावले कशाने उजळ होतील. यासाठी पर्याय आहेत. पाण्याने धुवून, पर्याय क्रमांक 2 हिरव्या गर्द झाडांनी आणि पर्याय क्रमांक 3 पाय पुसल्याने. प्रश्न तिसरा पावडे काकांना कशाचा भास झाला. यासाठीचे पर्याय आहेत. पहिला पर्याय निळ्याशार तुकड्यांवर चांदणं उमलल्याचा, पर्याय दुसरा वातावरण निवळत चालल्याचा आणि पर्याय क्रमांक 3 वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी झाल्याचा. अशा या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला इथे मी दिलेले आहेत. व्यवस्थित उतारा वाचा आणि त्या उतार्यातून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहा.